मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे खूप सारे नंदी असे आहेत की जे अंधारातील असो, अंधारातील बैलांचं स्वप्न आहे बकासूरसोबत पळायचं. ते नक्कीच आज नाही उद्या जोपर्यंत बकासूर पळतोय तोपर्यंत तरी पूर्ण होईल असं मलासुद्धा वाटते. कारण की गोरगरिबांच्या नंदींची सुद्धा एक इच्छा, म्हणजे मालकांची इच्छासुद्धा आहे की आपण बकासूरसोबत एकदा पळावं. ते कधी कधी होतं पूर्ण, माहीत आहे, मैदानामध्ये दिसतं तुम्हाला. आणि तो बैल त्या ठिकाणी बकासूरसोबत चांगला पळावा, दोन्ही खांदी फिट असावा. मामांना व्हिडिओ जातात, मामा त्याच्यावरूनच एक निर्णय घेतात की हा बैल बकासूरसोबत चालू शकतो. आणि तसंच होतं. तुम्ही बघितले काल गणराज हा नंदी कुणालाच माहीत नव्हता, काही लोकांना माहीत असेल, परंतु तो नंदी बकासूरसोबत पळाला. सगळ्या महाराष्ट्राला समजला की तो काय पळतो, कशा पद्धतीनं त्याचं स्पीड आहे. आता चर्चा करतोय की बकासूरसोबत आजपर्यंत असे कुठले नंदी आहेत की टॉपमध्ये पळतायत आत्ता महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, परंतु बकासूरसोबत आजपर्यंत काय ते पळाले नाहीत. आणि पळायची इच्छा आहे का नाही हे मला माहीत नाही, परंतु पळायला पाहिजेत असं मला वाटते. कारण की त्यांनीही सुद्धा आपली एक वेगळीच छाप जी आहे ती सोडलेली आहे आपल्या पळण्याच्या जोरावरती. कारण तुम्हाला माहितीच आहे बकासूर जशा पद्धतीने पळतो तसे ते सुद्धा नंदी त्याच ताकदीनं पळतात, मालकासाठी पळतात, मालकाच्या नावासाठी पळतात. आणि असं वाटतं मनाला कधी कधी की यायला ही जोडी बकासूरसोबत पाहिजे होती, बकासूरसोबत पळायला पाहिजे. मी बोलतो आहे आपल्या रायना आणि भारत ही जोडी बकासूरसोबत जे दिसायला पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राची लडकी नंदी दोन्ही सुद्धा आहेत. किरण आप्पा, उत्तम शेटगोळे यांचे, तसेच किरण आप्पा आपले सगळ्या महाराष्ट्राची लाडके आहेत. मला मी तर खूप प्रेम करतो. आज तागायत कधी मुलाखत घेण्याची वेळ आली नाही. माझे टाईम म्हणजे काय, एवढ्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. मला भीतीच वाटते त्यांच्या पुढे जायला, परंतु 100% मी घेईन त्यांची मुलाखत. कारण की काय होतं, कोरेगावच्या मैदानामध्ये घेणार होतो, परंतु काय आलं मनामध्ये थोडीशी धाकधूक होती माझ्यासुद्धा. कारण की काय होतं, मुलाखत घेणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि ती बी आप्पांची, कारण की आप्पा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत की एक मनातून एक चांगली व्यक्ती आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती एवढं प्रेम करणारी व्यक्ती आहे. परंतु 100% खूप लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती. त्यांनी सुद्धा सांगितलं आप्पांची मुलाखत तू सगळ्या मुलाखती घेतल्या आहेत. मी राहुल दादांची सुद्धा मुलाखत घेतली, तुम्ही बघितलं कोरेगावच्या मैदानामध्ये गट ज्यावेळेस पडा. मी विचारलेले प्रश्न काही लोकांना माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा, मी काय विचारलं राहुल दादांना, कुठले प्रश्न विचारलेले. आणि आप्पांची मुलाखत 100% घेण्याचा प्रयत्न करू. तेवढीच मुलाखत राहिली. आणि संतोष मामांची, रायना आणि भारत ही दोन्ही महाराष्ट्रातील टॉपच्या नंदीसुद्धा बकासूर आजपर्यंत पळाले नाहीत, पळायला पाहिजेत, लवकरच पळतील असं वाटते मला. बघूया काय होते. तसेच शाकीर भाईंचा राजा एक महाराष्ट्राचा लाडका आहे, राजा सम्राट जोडी आहे, ते सुद्धा आजपर्यंत काय बकासूरसोबत पळाले नाहीत. खूप चर्चा झाली, नावेसुद्धा पुढे येत होती, परंतु काही कारणास्तव ही सुद्धा जोडी पळाली नाही बकासूरसोबत. परंतु पळायला पाहिजे होती, परंतु कधी पळते माहीत नाही आहे, पळायला पाहिजे. तसेच आपला स्वर्गवासी रायफल 81 सुद्धा बकासूरसोबत आजपर्यंत काय पळाला नव्हता, परंतु त्याच्याच धावणीतला सिकंदर 81 हा जो पळाला देगाव मैदानामध्ये खूप भारी वाटलं. गुलाल मिळो अगर नाही मिळो, परंतु तो नंदी पळाला हेच कौतुक आहे. खूप छान वाटतंय. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये महान भारत केसरीचा मानकर असलेला हेमंत फुलोरे, साहिल प्रतिष्ठान द्वारे यांचा महान भारत केसरी हरण्या, काय बोलावं या बैलाबद्दल. एक वेगळीच छाप जी आहे, तो उजव्या खांदी पळणारा पब्लिकचा बादशाह त्याला म्हटलं जातं. असा हा हरण्या 722 हा सुद्धा आजपर्यंत बकासूरसोबत कधी दिसला नाही पळताना. महाराष्ट्राची इच्छा आहे की तो सुद्धा लवकर दिसावा, परंतु हे कधी योग जुळून येतो आहे मला पण काय माहीत नाही. परंतु लवकरच हा योग जो आहे तो जुळून यावा असं मला वाटते. बघूया काय होते. तसेच आपल्याला अमित शेट्टी यांचा चिमण्या, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो चिमण्या, परंतु आत्ता थोडासा आजारी आहे, त्याच्यामुळे तो मैदानामध्ये दिसत नाही. परंतु एक महाराष्ट्राची इच्छा आहे की तो सुद्धा बकासूरसोबत लवकर दिसेल सुद्धा. शेटने सांगितलेलं आहे अमित शेट्टी यांनी की दिसेल, परंतु तो का मैदानामध्ये दिसत नाही हे अजून तरी काय स्पष्ट नाही आहे. तसेच पुशेगावची आदतची 1 नंबरची जोडी सचिन लक्षा ही सुद्धा अजूनपर्यंत तरी काही बकासूरसोबत पळाली नाही आहे. मथुरसोबत काल सचिन पळाला, खूप छान जोडी पळाली. गाडी फॉल झाली, परंतु नाही काय एवढं वाटत, पण गाडी पळाली, चांगली पळाली. गाडी गटाला हार जीत होत राहते, परंतु सचिन, मी वारंवार शाहिद वांशी बोलतो की सचिन
बकासूर ही जोडी पळवा. त्यांनी सांगितले योग्य वेळ येईल त्यावेळेस 100% पळेल जोडी. तसेच नवनाथ शेठ जगदाळे असतील त्यांच्याशीसुद्धा आम्ही चर्चा केली. 100% त्यांनी सांगितलेलं आहे की पळूया आपण, एक ना एक दिवस तर ही जोडी पळेलच. तो एक योग आहे तो जुळून येईल. हे होते मला वाटते असे की हे नंदी बकासूरसोबत पळायला पाहिजे होते. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता की बकासूर त्या नंदीसोबत अजूनपर्यंत काय पळायला नाही, पळायला पाहिजे.